बुकवाईज विथ विशालमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण एका अशा ग्रंथावर सखोल चर्चा करणार आहोत जो दिसायला लहान आहे पण ज्याच्यात विचारांचा अथांग सागर सामावला आहे. आपण बोलणार आहोत संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचलेल्या हरिपाठाबद्दल. आपल्यासमोर या ग्रंथावर आधारित काही माहिती आहे. आज आपलं मिशन केवळ याचा अर्थ समजून घेणं नाही, तर 700 वर्षांपूर्वीचं हे ज्ञान आजच्या धावपळीच्या, स्पर्धेच्या आणि सतत मी माझं म्हणणाऱ्या जगात खरंच उपयुक्त आहे का हे शोधणं आहे. चला तर मग यातील महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया. आणि हा प्रश्नच खूप महत्वाचा आहे. हरिपाठ म्हणजे काय? हरी म्हणजे ईश्वर आणि पाठ म्हणजे सतत स्मरण करणं, पठन करणं. पण हे केवळ तोंडानी देवाचं नाव घेणं नाहीये. अच्छा. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला जगण्याची एक पद्धत शिकवत आहेत. ही एक अशी साधना आहे जी कोणीही अगदी घरात राहून आपली रोजची कामं करूनही करू शकतो. चला तर मग या प्रवासाची सुरुवात तिथून करूया जिथे याची गरज निर्माण झाली, म्हणजे 13वं शतक. हो. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार त्या काळात महाराष्ट्रात सामाजिक आणि धार्मिक स्थिती खूपच गुंतागुंतीची होती. हो, कर्मकांड, जातीभेद, अंधश्रद्धा यांचं खूप स्तोम माजलं होतं. हो, आणि सर्वात मोठी अडचण ही होती की धर्माची आणि ज्ञानाची भाषा संस्कृत होती, जी सामान्य माणसाला समजत नव्हती. बरोबर. त्यामुळे ज्ञान आणि ईश्वरभक्ती ही काही मोजक्या लोकांची म्हणजे मक्तेदारी झाली होती. अशा काळात ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीत ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ लिहून एक मोठी बौद्धिक आणि सामाजिक क्रांतीच घडवली. क्रांतीच. हो. त्यांनी ज्ञानाचा दरवाजा सगळ्यांसाठी उघडला. म्हणजे त्यांनी ज्ञानाचं लोकशाहीकरण केलं असं म्हणता येईल. अगदी सुंदर शब्द आहे. आता हरिपाठाच्या रचनेकडे पाहिलं तर यात एकूण 28 अभंग आहेत. प्रत्येक अभंग स्वतंत्र वाटतो, पण ते एकत्र वाचल्यावर असं वाटतं की जणू काही एका आध्यात्मिक प्रवासाचा नकाशाच आपल्या हातात दिलाय. हो, एक टप्पा आहे तो. आज आपण त्यातील पहिल्या 15 अभंगांच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करणार आहोत. तर मग पहिला टप्पा, अभंग 1 ते 5. यात हरिनामाचं श्रेष्ठत्व सांगितलं आहे. पहिल्याच अभंगात ज्ञानेश्वर महाराज एक मोठी घोषणा करतात. हो. ते म्हणतात की जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी हरिनाम हेच खरं आणि अंतिम साधन आहे. जगात कितीही व्रतवैकल्य, यज्ञयाग असले तरी त्या सगळ्यांचं सार एका हरिनामात आहे. ही केवळ घोषणा नाही, तर एक प्रकारचा एक आत्मविश्वास आहे. ते इथे मानवी जन्माला अत्यंत दुर्मिळ म्हणतात. बहुतान सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. वाह. म्हणजे अनेक जन्मांची पुण्याई एकत्र आल्यावर या जन्मात आपल्याला देवाच्या नामाची गोडी लागते. विचार करा, हा जन्म आपल्याला केवळ खाण्यापिण्यासाठी किंवा पैसा कमवण्यासाठी मिळालेला नाहीये, तर स्वतःला ओळखण्यासाठी, अगदी त्या अंतिम सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी मिळालेली ही एक सुवर्ण संधी आहे. आणि जर ही संधी वाया घालवलीत तर? की वेळ कमी आहे, अभ्यास कर. तसंच ज्ञानेश्वर महाराज आपल्याला आठवण करून देत आहेत की हे आयुष्य मर्यादित आहे, या वेळेचा योग्य वापर करा. वाव, हे खूपच प्रभावी आहे. पुढे ते असंही म्हणतात की हरिनाम सर्व पापांचं क्षालन करतं, म्हणजे आपल्या चुका धुवून काढतं. याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? हे म्हणजे चुका करत राहायचं आणि देवाचं नाव घेत राहायचं असं आहे का? नाही, तसं अजिबात नाही. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. पापांचं क्षालन होतं म्हणजे काय? तर नामस्मरण ही एक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. जसं आपण रोज अंघोळ करून शरीर स्वच्छ करतो, तसं नामस्मरणाने मन स्वच्छ होतं. अच्छा. जेव्हा तुम्ही प्रामाणिकपणे देवाचं नाव घेता, तेव्हा तुमच्या मनात चांगले विचार येऊ लागतात. वाईट विचार, वासना, राग हळूहळू कमी होतात. तुमचं अंतःकरण शुद्ध होतं. आणि मग चुका होण्याचं प्रमाणच कमी होतं. अगदी बरोबर. ही एक प्रकारची मानसिक आणि आत्मिक डिटॉक्स थेरपी आहे. आणि मला वाटतं या थेरपीसाठी कोणीही पात्र आहे. 3ऱ्या अभंगात ते समानतेचा एक जबरदस्त विचार मांडतात. जात, वर्ण, लिंग, श्रीमंत, गरीब असा कोणताही भेद नामाच्या अधिकारात नाही. आणि ही त्या काळातली सगळ्यात क्रांतिकारी गोष्ट होती. विचार करा, ज्या काळात माणसाला माणसापासून जातीमुळे वेगळं ठेवलं जायचं, हो, त्या काळात ज्ञानेश्वर महाराज सांगत होते की ईश्वराच्या दारात सगळे समान आहेत. नामाचा दरवाजा सर्वांसाठी खुला आहे. राजा असो वा रंक, ब्राह्मण असो वा कोणीही, सगळ्यांना अधिकार आहे. हो, नामाचा अधिकार सर्वांना आहे. ही केवळ धार्मिक समानता नव्हती, तर एक मोठा सामाजिक संदेश होता. खरंय. आता 4थ्या अभंगात ते संसाराच्या स्वरूपाबद्दल बोलतात. ते म्हणतात, संसार हा दुःखमय आहे कारण तो नश्वर आहे.
नश्वर म्हणजे तो टिकणारा नाही. हो, देह, नाती, पैसा या सगळ्या गोष्टी क्षणभंगूर आहेत. याला आजच्या भाषेत समजून घ्यायचं झालं तर हे म्हणजे फोमो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट किंवा सतत नव्या गॅजेट्सच्या मागे धावण्यासारखं आहे. अच्छा, इंटरेस्टिंग आहे हे. आपण अशा गोष्टींमध्ये आनंद शोधतो ज्यांची किंमत किंवा महत्त्व उद्या कमी होणार आहे. आज घेतलेला नवा फोन वर्षभरात जुना होतो. आजचं यश उद्या विसरलं जातं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अशा अशाश्वत गोष्टींना घट्ट धरून ठेवल्यामुळेच दुःख होतं. यावर त्यांनी काही उपाय सांगितला आहे का? म्हणजे यातून बाहेर कसं पडायचं? हो, नक्कीच. ते म्हणतात, या नश्वर गोष्टींमध्ये अडकून दुःखी होण्यापेक्षा त्या शाश्वत सत्याशी म्हणजे हरिनामाशी स्वतःला जोडा. याचं एक सुंदर उदाहरण देता येईल. समजा तुम्ही नदीकिनारी बसला आहात आणि पाण्याच्या बुडबुड्यांना पकडण्याचा प्रयत्न करत आहात. ठीक आहे. ते कितीही सुंदर दिसले तरी फुटणारच आहेत आणि प्रत्येक बुडबुडा फुटल्यावर तुम्हाला दुःख होईल. पण तुम्ही जर त्या बुडबुड्यांऐवजी त्या नदीच्या प्रवाहाकडे, तिच्या उगमाकडे लक्ष दिलत आणि जातील. पण तुम्हाला दुःख होणार नाही, कारण तुमचं नातं त्या शाश्वत प्रवाहाशी जोडलेलं असेल. संसार हा त्या बुडबुड्यांसारखा आहे आणि हरिनाम त्या प्रवाहासारखा. अप्रतिम. म्हणजे आसक्ती सोडा, संसार नाही. आता पुढच्या टप्प्याकडे वळूया. जर हरिनाम इतकं सोपं आणि प्रभावी आहे, तर मग सगळ्यांनाच याचा अनुभव काय येत नाही? मला वाटतं ज्ञानेश्वर महाराज याच प्रश्नाचं उत्तर पुढच्या भागात देतात. आणि तो अडथळा म्हणजे अहंकार. अगदी बरोबर पकडलंय. अभंग 6 ते 10 मध्ये चर्चेचा रोख आत वळतो. आत्तापर्यंत बाहेरच्या साधनांबद्दल बोलणं झालं, आता आतल्या शत्रूंबद्दल बोललं जातंय. आतले शत्रू? हो, आणि त्यातला सर्वात मोठा शत्रू म्हणजे अहंकार. मी करता आहे, मी ज्ञानी आहे, मी हे सगळं करतोय, हे मीपणच माणसाला देवापासून दूर ठेवतं. हे मी पण खूप अवघड आहे नाही का? कारण आपलं सगळं शिक्षण, आपलं जगणंच या मीवर उभं आहे. मी काय मिळवलं, माझी ओळख काय, माझं यश काय, याच गोष्टी महत्वाच्या मानल्या जातात. म्हणूनच हे खूप खोल आहे. अध्यात्मात म्हटले, जोपर्यंत साधकाच्या मनात मी आहे, तोपर्यंत तो म्हणजे ईश्वर प्रकट होत नाही. अच्छा. नामस्मरण हे केवळ तोंडाने नाव घेणं नाही, तर ते स्वतःच्या मीपणाला विरघळवण्याची एक रासायनिक प्रक्रिया आहे. रासायनिक प्रक्रिया? हो. याचं एक सुंदर उदाहरण देता येईल. जसं आपण पाण्यात मीठ टाकतो, तेव्हा ते हळूहळू विरघळून जातं आणि दिसेनासं होतं. त्याचं रूप नाहीसं होतं. पण पाणी खारट होतं. अगदी. ते पाणी मिठाचं अस्तित्व धारण करतं. तसंच नामस्मरणात अहंकार विरघळला पाहिजे आणि संपूर्ण अस्तित्व भक्तिमय झालं पाहिजे. मग मी उरत नाही, फक्त हरी उरतो. वाह! ही कल्पनाच किती सुंदर आहे. म्हणजे नामस्मरण हे केवळ शब्दांचं उच्चारण नाही, तर स्वतःला विरघळवण्याची प्रक्रिया आहे. या दृष्टिकोनातून मी कधी विचारच केला नव्हता. पण हा अहंकार घालवण्यासाठी, हे मीठ विरघळवण्यासाठी आपल्याला कोणाच्या तरी मदतीची गरज लागते का? नक्कीच लागते. आणि म्हणूनच या अभंगांमध्ये सद्गुरूचा महत्वावर खूप जोर दिला आहे. पण अनेकांना वाटू शकतं की गुरुची काय गरज आहे? आजच्या काळात माहितीचं जग आपल्या बोटांवर उपलब्ध आहे. पुस्तकं आहेत, इंटरनेट आहे. आपण स्वतःच वाचून शिकू शकतो. हो, यावर ज्ञानेश्वर महाराजांचं काय म्हणणं आहे? हा प्रश्न खूप स्वाभाविक आहे. पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात, गुरु म्हणजे केवळ माहिती देणारा शिक्षक किंवा गुगल नाही. सद्गुरू एक दिवा आहे, जो तुमच्या आतल्या अज्ञानाचा अंधार दूर करतो. माहिती मिळवणं वेगळं आणि ज्ञान होणं वेगळं. बरोबर. सद्गुरू तुम्हाला काय करायचं हे नाही सांगत, तर कसं जगायचं हे शिकवतात. ते तुम्हाला साधनेचं बीज म्हणजे नाम देतात. पण त्याहून महत्वाचं म्हणजे ते तुमच्या आतले दोष, तुमचे विकार, तुमचा अहंकार तुम्हाला दाखवून देतात. आरशासारखं. अगदी. ते आरशासारखं काम करतात, ज्यात आपण आपले असे दोष पाहू शकतो जे आपल्याला स्वतःला कधीच दिसले नसते. म्हणजे जसं एखादा खेळाडू कितीही प्रतिभावान असला तरी त्याला एका चांगल्या कोचची गरज असते, तसं. उत्तम उदाहरण आहे. तो कोच त्याला त्याच्या चुका दाखवतो, ज्या त्याला स्वतःला कळत नाहीत. अगदी. सद्गुरू हा आत्मिक प्रवासातला कोच आहे. ज्ञानेश्वर महाराज स्वतः गुरु परंपरेचे पाईक होते. त्यांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ हेच त्यांचे गुरु होते. त्यामुळे त्यांना गुरुचं महत्त्व अनुभवातून माहीत होतं. गुरुकृपेशिवाय हरिनामाचा खरा अर्थ, त्याची खरी गोडी अनुभवता येत नाही, असं ते सांगतात. तर मग आपल्याला नामाचं महत्त्व कळलं, अहंकार हा अडथळा आहे हे समजलं आणि तो दूर करण्यासाठी गुरुची गरज आहे हेही पाहिलं.
पण मग या सगळ्याचा अर्थ असा होतो का की आपण आपलं रोजचं आयुष्य, आपली नोकरी, कुटुंब, जबाबदाऱ्या सोडून द्यायच्या आणि कुठेतरी जाऊन फक्त नामस्मरण करत बसायचं? आणि इथेच हरिपाठाचं खरं सौंदर्य आणि त्याची आजच्या काळातली प्रासंगिकता समोर येते. अभंग 11 ते 15 मध्ये ज्ञानेश्वर महाराज याच प्रश्नाला हात घालतात. अच्छा. आणि त्यांचं उत्तर आहे, अजिबात नाही. ते संसार सोडायला सांगत नाहीत. उलट ते म्हणतात की संसारात राहून आपली सगळी कर्तव्य पार पाडूनही देवाला आपलंसं करता येतं. हेच तर बहुसंख्य लोकांना हवं असतं. पण हे कसं शक्य आहे? संसार आणि परमार्थ यांची सांगड कशी घालायची? ज्ञानेश्वर महाराज सांगतात की वैराग्य म्हणजे घरातून पडून जाणे नव्हे, तर मनात बदल होणे. वैराग्य वस्तूंमध्ये नाही, वृत्तीमध्ये असायला हवं. संसारातली सगळी कामं करायची, पण त्यात आसक्ती ठेवायची नाही. आसक्ती. हो, कारण आसक्तीच दुःखाला जन्म देते. हे माझं आहे, हे मलाच मिळालं पाहिजे, हे असं का झालं नाही, या भावनेतून दुःख, राग, मत्सर निर्माण होतो. म्हणजे कर्तव्य करायचं, पण त्याच्या फळाची अपेक्षा किंवा त्यात भावनिक गुंतवणूक टाळायची. जसं कमळाचं पान पाण्यात असूनही पाण्यापासून अलिप्त राहतं तसं. अगदी बरोबर. आणि हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा मन हरिनामात गुंतलेलं असतं. जर तुमचं मन आतून शांत आणि स्थिर असेल, तर बाहेरच्या जगातल्या सुखदुःखांचा, यश अपयशाचा तुमच्यावर खोलवर परिणाम होत नाही. तुम्ही साक्षी भावाने पाहू लागता. हो, तुम्ही तुमचं काम अधिक चांगल्या प्रकारे, अधिक शांतपणे करू शकता. म्हणजे भक्ती ही आयुष्यातून पळून जाण्याची युक्ती नाही, तर आयुष्य अधिक चांगल्या प्रकारे जगण्याची शक्ती आहे. 100%. जेव्हा तुम्हाला हे ज्ञान होतं की जे काही आहे ते ईश्वराचे आहे आणि मी केवळ एक निमित्त मात्र आहे, तेव्हा मी करता आणि हे माझं, ही आसक्ती आपोआप कमी होते. या अभंगांमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात की भक्ती हे ओझं किंवा बंधन नाही, तो एक आनंद आहे. हरिनाम घेतल्याने मनाला एक प्रकारची शांती मिळते, जगण्याची भीती नाहीशी होते आणि जीवनाला एक दिशा, एक अर्थ प्राप्त होतो. तर आज आपण हरिपाठाच्या पहिल्या 15 अभंगांचा एक विलक्षण प्रवास पाहिला. हा खरं तर भक्तीच्या बीजारोपणाचा टप्पा आहे असं म्हणता येईल. हो, भक्तीचं बीज पेरण्याचा टप्पा. यात आपल्याला जीवनाचा खरा उद्देश कळतो, हरिनामाचं सामर्थ्य समजतं, आपल्या आत दडलेल्या अहंकाराची जाणीव होते आणि या प्रवासात सद्गुरूची किती गरज आहे हेही स्पष्ट होतं. या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात घोळतो आहे. कोणता? आजच्या स्पर्धेच्या जगात जिथे पर्सनल ब्रँडिंग, सेल्फ प्रमोशन, स्वतःला सिद्ध करणं यावरच सगळा भर आहे, हो, खरंय. तिथे ज्ञानेश्वर महाराजांचा मीपणा विरघळवून नामामधून शाश्वत आनंद मिळवण्याचा विचार किती विरोधाभासी आणि तरीही किती आवश्यक वाटतो, नाही का? खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आजची ही चर्चा आपल्याला कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण हरिपाठाच्या पुढील अभंगांवर चर्चा करणार आहोत आणि हा आध्यात्मिक प्रवास अजून पुढे नेणार आहोत, जिथे भक्तीचं बीज अंकुरेल आणि वाढेल. तोपर्यंत नमस्कार. आपण हरिपाठावरील आपल्या चर्चेचा दुसरा भाग सुरू करत आहोत. पहिल्या भागात आपण भक्तीच्या बीजरोपणाबद्दल बोललो होतो. बरोबर. म्हणजे भक्तीची सुरुवात कशी होते, तिचं महत्त्व काय आहे आणि त्यासाठी नामस्मरणासारखं एक सोपं साधन कसं आहे, यावर आपण लक्ष केंद्रित केलं होतं. ते बीज कसं पेरायचं हे आपण पाहिलं. हो. आणि आता दुसऱ्या भागात ते पेरलेलं बीज वाया जात नाहीये, तर ते कसं अंकुरतं, त्याला पालवी कशी फुटते आणि हळूहळू त्याचं एका मोठ्या वृक्षात रूपांतर कसं होतं हे आपण पाहणार आहोत. अच्छा. आणि हा प्रवास जास्त महत्वाचा आहे, कारण तो आतला आहे, तो खूप सूक्ष्म आहे. बरोबर. म्हणजे पहिल्या भागाला जर आपण संगीत शिकताना सारे ग म शिकण्याचं रूपक दिलं असेल, हो, तर हा दुसरा भाग म्हणजे त्या सुरांचा वापर करून एक सुंदर, भावपूर्ण राग कसा तयार करायचा हे शिकण्यासारखं आहे. ही एक आंतरिक क्रांतीची प्रक्रिया आहे असं म्हणता येईल. कारण इथे संत ज्ञानेश्वर महाराज केवळ बाह्य साधनेवर, म्हणजे फक्त नाम घेण्याच्या क्रियेवर भर देत नाहीत, तर ते नाम आपल्या मनात, आपल्या वृत्तीत आणि आपल्या संपूर्ण अस्तित्वात कसे एकरूप होतं यावर सविस्तर बोलतात. म्हणजे ह्या भागाचा मुख्य भर साधकाच्या अंतर्गत प्रवासावर आहे. बाहेरून कदाचित तो माणूस तसाच दिसेल, पण आतून तो पूर्णपणे बदललेला असेल. अगदी बरोबर.
आणि म्हणूनच ज्ञानेश्वर महाराजांनी या भागाची रचना फार फार विचारपूर्वक केली आहे. ते आपल्याला एका प्रवाशासारखं टप्प्याटप्प्याने पुढे घेऊन जातात. अच्छा, याची एक रचना आहे, एक क्रम आहे. हो, एक सुंदर रचना आहे. सुरुवातीला अभंग 16 ते 18 मध्ये ते साधनेच्या मूळ जागेवर येतात. आपलं मन. मन कसं चंचल आहे आणि हरिनामाने त्याला कसं स्थिर आणि शुद्ध करता येतं याचं ते विवेचन करतात. कारण मन शुद्ध झाल्याशिवाय पुढचा प्रवास शक्यच नाही. म्हणजे हा पाया पक्का करण्यासारखंच आहे. मनावर ताबा मिळवला की मग पुढची वाटचाल सोपी होते. हो. आणि एकदा का मन स्थिर आणि शुद्ध झालं की मग त्या भक्ताची आंतरिक अवस्था कशी असते हे ते अभंग 21 आणि 20 मध्ये सांगतात. बरं. तो जगात वावरताना आतून कसा शांत आणि समाधानी असतो, सुखदुःखाने तो कसा विचलित होत नाही, याचं एक सुंदर चित्र रेखाटतात. पण मग लगेच एक धोक्याची सूचनाही देतात. धोक्याची सूचना? साधनेच्या मार्गावर कोणता धोका? साधनेतूनच निर्माण होणारा धोका. अभंग 21 आणि 22 मध्ये ते साधनेतील सर्वात मोठ्या अडथळ्याबद्दल बोलतात. सूक्ष्म अहंकार. अच्छा. मी किती मोठा भक्त आहे, मी रोज नाम घेतो, हा जो साधनेचा अहंकार आहे तो कसा घालवायचा यावर ते मार्गदर्शन करतात. हा तर आपल्या सगळ्यांच्या मनात येणारा प्रश्न आहे. नक्कीच. आणि मग त्यानंतर अभंग 23 आणि 24 मध्ये एका व्यावहारिक प्रश्नाला हात घालतात. नामस्मरण आणि आपलं दैनंदिन कर्म यातला समतोल कसा साधायचा. हो, हे महत्वाचं आहे. आणि त्याचं उत्तर दिल्यानंतर ते आपल्याला भक्तीच्या परिपक्व अवस्थेकडे घेऊन जातात. अभंग 25 आणि 26 मध्ये भक्ताला सर्वत्र ईश्वर कसा दिसू लागतो आणि त्याची मृत्यूची भीती कशी कायमची नाहीशी होते याचं वर्णन येतं. वाह. आणि अखेरीस अभंग 27 आणि 28 मध्ये या संपूर्ण प्रवासाचा आधारस्तंभ काय आहे हे सांगतात सद्गुरूंची कृपा. सद्गुरूंच्या कृपेशिवाय हा प्रवास पूर्णत्वाला जाऊच शकत नाही असं सांगून ते आपल्याला भक्तीच्या अंतिम टप्प्याच्या उंबरठ्यावर आणून सोडतात. म्हणजे थोडक्यात हा दुसरा भाग म्हणजे भक्तीच्या रोपट्याचं एका मोठ्या फळफुलं आलेल्या वृक्षात रूपांतर होण्याची संपूर्ण प्रक्रिया आहे. अगदी. चला तर मग या आंतरिक प्रवासाची सुरुवात त्याच्या केंद्रबिंदूपासून म्हणजे मनापासून करूया. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मन हेच बंधन आणि मुक्तीचं कारण आहे. हे वाक्य ऐकायला खूप सोपं वाटतं, पण त्याचा व्यावहारिक अर्थ खूप खोल आहे. खूपच खोल. कारण आपण नेहमी आपल्या दुःखासाठी बाहेरच्या परिस्थितीला, दुसऱ्या माणसांना दोष देतो. बरोबर. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात खरा तुरुंग आणि खरी चावी दोन्ही आपल्या मनातच आहे. आपल्या मन जर सतत सांसारिक गोष्टीत म्हणजे पैसा, प्रसिद्धी, चिंता, नातीगोती, अपमान, सन्मान यात अडकलेलं असेल तर तेच एक बंधन बनतं. आपण त्या विचारांच्या जाळ्यात कैद्यासारखे अडकतो. पण तेच मन, त्याच मनाची दिशा बदलून जर हरिनामात स्थिर केलं, म्हणजे आपलं लक्ष जर ईश्वरावर केंद्रित केलं, तर तेच मन मुक्तीचं दार उघडतं. पण इथे एक व्यावहारिक अडचण येते. आजच्या जगात आपलं मन स्थिर ठेवणं हे सर्वात मोठं आव्हान आहे. प्रत्येक क्षणाला नोटिफिकेशन, डेडलाईन्स, सोशल मीडिया यामुळे आपलं लक्ष खेचलं जातं. अशा वेळी मन स्थिर करा हा उपदेश अव्यवहार्य वाटू शकतो. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज इथे कोणताही हट्ट किंवा जबरदस्ती करत नाहीत. ते एक सुंदर उदाहरण देतात. ते म्हणतात, जशी आई आपलं चंचल रडणारं बाळ कडेवर घेऊन त्याला शांत करण्यासाठी गाणं गाते, तसंच हरिनाम हे आपल्या इकडे तिकडे भटकणाऱ्या मनाला शांत करणारे एक गीत आहे. अच्छा. तुम्ही फक्त ते गुणगुणायला सुरुवात करा. सुरुवातीला मन ऐकणार नाही, ते पळून जाईल. पण तुम्ही प्रेमाने त्याला पुन्हा नामाकडे आणा. हळूहळू त्या नामाच्या लयबद्धतेने, त्यातील माधुर्याने मन शांत होतं. त्याला एका जागी स्थिर होण्याची सवय लागते. म्हणजे इथे नाम घेणं ही केवळ तोंडाने करायची एक यांत्रिक क्रिया नाही. राम राम म्हणत राहिलो म्हणजे झालं असं नाहीये. अजिबात नाही. हीच या दुसऱ्या भागाची खासियत आहे. इथे नाम फक्त ओठांवरून नाही, तर ते मन, बुद्धी आणि हृदय या तिन्ही स्तरांवर पोचायला हवं. जेव्हा ते आत झिरपतं, तेव्हा माणसाच्या स्वभावात आपोआप बदल होतो. त्याला राग शांत करण्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. त्याचा राग शांत होतो आपोआप. हो. लोभ कमी होतो, इतरांबद्दलचा द्वेष विरघळून जातो आणि मनात करुणा निर्माण होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जसं गंगेचं पाणी कोणत्याही अपवित्र गोष्टीला स्पर्श करताच पवित्र करतं, तसंच हरिनाम मनाला आतून शुद्ध करतं. यात एक खूप मोठा दिलासा आहे. अनेकदा लोकांना वाटतं की माझ्याकडून खूप चुका झाल्यात, मी पापी आहे, त्यामुळे मी देवाचं नाव घ्यायच्या लायकीचा नाही. हा जो न्यूनगंड किंवा अपराधीपणाची भावना असते ती साधनेच्या आड येते.
बरोबर. आणि ज्ञानेश्वर महाराज नेमक्या याच भावनेवर फुंकर घालतात. ते म्हणतात, अरे सोनं अशुद्ध असेल तरच त्याला अग्नीत टाकून शुद्ध करतात ना. हो. जे आधीच शुद्ध आहे त्याला शुद्ध काय करणार? तसंच मनात पाप ताप आहेत म्हणूनच तर नाम घ्यायचंय. उलट ते पाप घालवण्यासाठीच तर नाम आहे असं ते आपल्याला आश्वासन देतात. हा एक प्रकारे मानसिक आणि भावनिक डिटॉक्स आहे. खूपच सुंदर. मग ज्याचं मन असं आतून शुद्ध आणि शांत झालंय, तो भक्त जगात वावरतो कसा? तो सगळं सोडून देतो का? संन्यास घेतो का? कारण अनेकदा भक्तीचा संबंध जग सोडून देण्याशी जोडला जातो. नाही, मुळीच नाही. आणि इथेच हरिपाठाचं सौंदर्य आणि त्याची व्यवहार्यता दिसून येते. खरा भक्त जगातच राहतो. अच्छा. तो आपली सगळी कर्तव्य, आपली नोकरी, व्यवसाय, कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे पार पाडतो. फरक फक्त एवढाच होतो की त्याचं मन आतून हरिनामाशी जोडलेलं असतं. हे एका अँकरसारखं काम करतं. अँकर म्हणजे जहाजाच्या नांगरासारखं. हो, बाहेर कितीही वादळं येऊ देत, कितीही लाटा येऊ देत, आतला नांगर पक्का असेल तर जहाज स्थिर राहतं. तसंच जगात सुखदुःखाच्या कितीही लाटा आल्या तरी तो भक्त स्थिर राहतो. म्हणजे सुख आल्यावर तो हुरळून जात नाही आणि दुःख आल्यावर खचून जात नाही. अजिबात नाही. त्याची मनःशांती परिस्थितीवर अवलंबून नसते. हे हरिनाम त्याला एक प्रकारचं मानसिक आणि भावनिक बळ देतं, एक शॉक ॲब्झॉर्बर सारखं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, खरा श्रीमंत तोच, ज्याच्या बँकेत खूप पैसे आहेत तो नाही. तर ज्याच्या मनात आंतरिक समाधान आहे तो. अगदी. आणि हे समाधान हरिनामातून मिळतं. पण याच शांततेतून आणि समाधानातून एक नवीन धोका निर्माण होऊ शकतो, नाही का? म्हणजे मी इतरांपेक्षा वेगळा आहे, मी साधक आहे, अशी भावना मनात येऊ शकते. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला. आणि ज्ञानेश्वर महाराजांनाही याची पूर्ण कल्पना होती. म्हणूनच पुढच्याच टक्क्यात अभंग 21 आणि 22 मध्ये ते या अधिक सूक्ष्म अहंकाराबद्दल बोलतात. सुरुवातीचा अहंकार असतो, मी मोठा, मी करता, माझ्यामुळे हे झालं. हा स्थूल अहंकार असतो, तो ओळखायला सोपा असतो. पण साधनेत पुढे गेल्यावर एक नवीन लपलेला अहंकार जन्माला येतो. कोणता? मी किती मोठा भक्त आहे, मी रोज इतका वेळ नाम घेतो, माझी साधना इतरांपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे साधनेचाच अहंकार निर्माण होतो. हे तर खूपच फसवे आहे, कारण ते भक्तीच्याच आवरणाखाली लपलेलं असतं. अगदी. आजच्या काळात आपण याला स्पिरिच्युअल इगो किंवा व्हर्च्यू सिग्नलिंग म्हणू शकतो. सोशल मीडियावर जसं लोक आपण किती चांगले आहोत हे दाखवतात, तसाच साधक स्वतःलाच पटवून देऊ लागतो. अगदी बरोबर. आणि हा अहंकार जास्त धोकादायक आहे, कारण तो साधकाला त्याच्या प्रवासात थांबवतो. त्याला वाटतं की आपण पोहोचलो, पण तो मध्येच अडकलेला असतो. म्हणून महाराज म्हणतात, खरा भक्त स्वतःला काहीच मानत नाही. मग तो काय म्हणतो? तो मी नाम घेतो असं न म्हणता माझ्याकडून नाम घेतले जाते असं मानतो. तो सगळं काही ईश्वराची कृपा मानतो. त्याची प्रत्येक कृती देवाला अर्पण असते. त्यांनी एक अप्रतिम रूपक वापरलं आहे. कोणतं? जशी नदी हजारो मैल प्रवास करून शेवटी समुद्राला मिळते, तेव्हा ती स्वतःचं नाव, रूप, अस्तित्व विसरून जाते. ती समुद्ररूप होते. तसाच भक्त देवाच्या मार्गावर आपलं मीपण सोडून देतो. मीपणा गेला की देवपणा आपोआप येतो. हे समजलं. मीपणा विरघळवणंच हेच साधनेचं अंतिम ध्येय आहे. पण मग पुन्हा तोच व्यावहारिक प्रश्न येतो, मीपणा सोडायचा म्हणजे जबाबदाऱ्या पण सोडून द्यायच्या का? फक्त नाम घेत बसायचं की कामही करायचं? कारण गीतेमध्ये तर कर्म करण्यावर भर दिलाय. आणि ज्ञानेश्वर महाराज इथे गीतेतील निष्काम कर्मयोगाचाच संदेश देतात, पण तो भक्तीच्या माध्यमातून अधिक सोपा करून सांगतात. ते म्हणतात, कर्म करणं टाळता येत नाही. जिवंत आहोत म्हणजे कर्म आलंच. श्वास घेणं हेही कर्मच आहे, पण ते करताना त्यात आसक्ती ठेवू नका, म्हणजे फळाची अपेक्षा करू नका. पण हेच तर सर्वात कठीण आहे. आपण कोणतेही काम करतो ते काहीतरी मिळवण्यासाठीच करतो. मग फळाची अपेक्षा न ठेवता काम कसं करायचं? यावर ज्ञानेश्वर महाराज एक सुंदर उपाय सांगतात. ते म्हणतात, तुम्ही कर्म करा, पण तुमचं मन हरिनामात ठेवा. अच्छा. जसं एखादी स्त्री डोक्यावर पाण्याने भरलेला हंडा घेऊन चालते, ती आजूबाजूला पाहते, इतरांशी बोलते, पण तिचं सगळं लक्ष त्या हंड्यावर असतं. तो सांडूनयाकडे असतं. तसं तुम्ही जगात वावरा, सगळी कामं करा, पण तुमचं मूळ लक्ष हरिनामावर ठेवा. आणि असं केल्यास काय होतं? तर तेच कर्म तुम्हाला बंधनात अडकवणार नाही, उलट ते मुक्तीचं साधन बनेल.
नामस्मरणाने कर्म शुद्ध होतं आणि शुद्ध कर्माने भक्ती अधिक घट्ट होते. हे दोन्ही एकमेकांना पूरक आहेत, विरोधी नाहीत. म्हणजे हे स्पिरिच्युअल मल्टीटास्किंग आहे, पण या दोन्ही गोष्टी अर्धवट राहत नाहीत. उलट एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीला अधिक चांगलं करण्यास मदत करते. अगदी. कामातलं ताण कमी होतो कारण फळाची चिंता नसते आणि नामस्मरण अधिक सहज होतं कारण ते जीवनाचाच एक भाग बनलेलं असतं. तुम्ही अगदी बरोबर शब्द वापरला. ते एकमेकात मिसळून जातात. कर्म हे भक्तीचं बाह्य रूप बनतं आणि भक्ती हे कर्माचं आंतरिक स्वरूप बनतं. वा, या सगळ्या साधनेनंतर जेव्हा मन शुद्ध होतं, अहंकार जातो आणि कर्म नामाशी जोडलं जातं, तेव्हा त्या भक्ताला नक्की काय मिळतं, त्याची अंतिम अवस्था कशी असते? ही भक्तीची परिपक्व अवस्था आहे, ज्याला ज्ञानेश्वर परिपाक म्हणतात, म्हणजे फळं पूर्णपणे पिकण्याची अवस्था. या अवस्थेत भक्ताला ईश्वर आणि स्वतःमध्ये काही भेद वाटत नाही. देव देवळात आहे ही भावना जाऊन देव सगळीकडे आहे ही अनुभूती येते. अच्छा. त्याला चराचरात, प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक माणसात, अगदी स्वतःचा द्वेष करणाऱ्या माणसातही देवाचं अस्तित्व जाणू लागतं. आणि याचा सर्वात मोठा परिणाम काय होतो? याचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे त्याची मृत्यूची भीती संपते. ही माणसाची सर्वात मूलभूत भीती आहे. हो. पण त्याला हे ज्ञान होतं की हे शरीर नश्वर आहे, ते एक ना एक दिवस जाणारच, ते माझं खरं स्वरूप नाही, माझं खरं स्वरूप आतला आत्मा आहे जो अमर आहे. म्हणजे हरिनाम घेता घेता त्याला आत्मज्ञानाचा अनुभव येतो. बरोबर. इथे त्याची भक्ती ज्ञानामध्ये रूपांतरित होते. त्याला संसारातील कोणत्याही गोष्टीची ओढ राहत नाही, कारण त्याला सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजेच आत्मिक शांती आणि निर्भयता मिळालेली असते. पण हा सगळा प्रवास मनाला जिंकण्यापासून ते आत्मज्ञानापर्यंतचा हा एकट्यानं करणं शक्य आहे का? कारण यात चुका होण्याची, अहंकारात अडकण्याची शक्यता खूप आहे. आणि म्हणूनच महाराज या दुसऱ्या भागाच्या शेवटी पुन्हा पुन्हा गुरूंच्या महत्वावर भर देतात. ते म्हणतात, हा सगळा प्रवास सद्गुरूंच्या कृपेशिवाय शक्यच नाही. शक्यच नाही. आपण आपल्या बुद्धीने आणि ताकदीने एका मर्यादेपर्यंतच जाऊ शकतो. त्यानंतरचा सूक्ष्म प्रवास करण्यासाठी, विशेषतः त्या सूक्ष्म अहंकाराला ओळखण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी गुरूंची कृपाच लागते. म्हणजे गुरुच आपल्याला नामाची खरी गोडी लावतात. हो, साधनेचा खरा अर्थ समजावून देतात. म्हणजे गुरु हे एका दीपस्तंभासारखे आहेत जे अंधारात वाट दाखवतात. बरोबर. अगदी तसंच. शेवटी अभंग 28 मध्ये भक्त अशा टप्प्यावर येतो जिथे तो पूर्णपणे शरणागत झालेला असतो. त्याचं संपूर्ण जीवनच हरिनाम बनलेलं असतं. त्याचं बोलणं, चालणं, वागणं सगळं हरिनामाने भारलेलं असतं. इथे शब्द संपतात आणि फक्त अनुभूती उरते. ही ईश्वराशी एकरूप होण्यापूर्वीची अवस्था आहे. तो त्या अंतिम ध्येयाच्या उंबरठ्यावर उभा असतो. तर हरिपाठाचा हा दुसरा भाग म्हणजे एका सामान्य माणसाच्या अंतःकरणात घडणाऱ्या एका असामान्य क्रांतीची गाथा आहे. यात भक्त बाहेरून बदलत नाही. तो जगात तसाच राहतो, पण त्याची जगाकडे, स्वतःकडे आणि ईश्वराकडे पाहण्याची दृष्टी पूर्णपणे बदलून जाते. अगदी खरंय. आणि ही क्रांती हरिपाठ कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करून किंवा भीती दाखवून घडून आणत नाही. तो अत्यंत प्रेमाने आणि समजुतीने माणसाला आतून बदलतो. त्याला एका उच्च पातळीवर घेऊन जातो जिथे भीती नाही, दुःख नाही, फक्त शांती आणि आनंद आहे. या संपूर्ण प्रवासाची आपण पुढच्या वेळी शेवटच्या भागात चर्चा सुरू करू. पण या चर्चेतून एक विचार मनात येतो. हरिपाठ साधकाला बदलतो, पण हा बदल नक्की कशात मोजायचा? बाह्य यशात की आंतरिक शांततेत? आणि आपल्या दैनंदिन धावपळीच्या जीवनात ही दृष्टी बदलल्याची कोणती लहान लहान चिन्हे दिसू शकतील, हा विचार करण्यासारखा आहे. बरोबर. तुम्हाला आमची ही चर्चा आवडली असेल तर बुक वाईज विथ विशाल या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या वेळी आपण या पुस्तकाच्या शेवटच्या भागावर चर्चा सुरू करू. नमस्कार. हरिपाठावरील आपल्या चर्चेच्या या तिसऱ्या आणि अंतिम भागात आपलं स्वागत आहे. पहिल्या 2 भागांमध्ये आपण भक्तीच्या प्रवासाची सुरुवात पाहिली, त्याची वाढ कशी होते हे पाहिलं. पण आज आपण त्या प्रवासाच्या शिखरावर पोहोचणार आहोत. ही भक्तीची अशी परमोच्च अवस्था आहे जिथे भक्त आणि देव यांच्यातलं जे अंतर आहे ते पूर्णपणे मिटून जातं. हो, एकरूपता येते. अगदी. खरं तर संत ज्ञानेश्वर महाराज या शेवटच्या टप्प्यात पोहोचल्यावर कोणताही मोठा तात्विक असा वादविवाद करत नाहीत. नाही, अजिबात नाही. ते आपल्याला थेट त्या अनुभवाच्या दारात आणून सोडतात.
ही एक अशी अवस्था आहे जी म्हणजे शब्दांपेक्षा अनुभवातूनच जास्त कळते, बरोबर ना? बरोबर. ही अनुभवायचीच गोष्ट आहे. पण तरीही ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या विलक्षण शब्दांमधून आपल्याला त्या अनुभवाची एक झलक नक्कीच देतात. तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या अनुभवात्मक उंचीचं स्वरूप काय आहे ते समजून घेणं. म्हणजे ही अवस्था नक्की कशी असते, जिथे भीती नाही, दुःख नाही आणि मीपणाही नाही. हा बदल नेमका घडतो कसा, याची किल्ली कुठे आहे? तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय. हे घडतं कसं? कारण ही अवस्था ऐकताना म्हणजे काहीतरी जादुई किंवा अकल्पनीय वाटू शकते. पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात की याचा एक निश्चित मार्ग आहे. आणि त्या मार्गाचं शिखर म्हणजे नामस्मरणातून नामस्वरूपाकडे होणारा प्रवास. ओके. सुरुवातीला आपल्याला वाटतं की मी नाम घेतोय, म्हणजे नाम घेणारा मी वेगळा आणि घेतलं जाणारं नाम वेगळं, असं एक द्वैत असतं. पण या परमोच्च अवस्थेत ही कर्तेपणाची भावनाच ती गळून पडते. थांब, म्हणजे तुम्ही म्हणताय की प्रयत्नच संपत, पण आपण तर नेहमी ऐकतो की प्रयत्नांती परमेश्वर. इथे तर काहीतरी उलटच दिसतंय. हे थोडं गोंधळत टाकणार आहे. बरोबर. आणि हाच तर यातला सगळ्यात सुंदर विरोधाभास आहे. सुरुवातीला प्रयत्न आवश्यकच आहेत, नक्कीच. पण एका क्षणी ते प्रयत्न इतके सहज होतात की ते करावे लागत नाहीत, ते आपोआप घडतात. जसं आपल्याला श्वास घेण्यासाठी मुद्दाम लक्ष द्यावं लागत नाही, की नाही? हो, ते तर नैसर्गिक आहे. तसंच नामस्मरण हे अस्तित्वाचाच एक भाग बनतं. आज आपण याच प्रवासाचे टप्पे उलगडून पाहणार आहोत. आपण पाहणार आहोत की मी आणि देव हा भेद कसा संपतो आणि अद्वैताचा अनुभव कसा येतो. या अनुभवातून मृत्यूसारखे माणसाला आयुष्यभर छळणारी भीती ती पूर्णपणे कशी नाहीशी होते. अच्छा. त्यानंतर सुखदुःख आलं काय किंवा गेलं काय, तरी मनाची मूळ शांतता ढळत नाही, ही समत्वाची अवस्था कशी साधली जाते. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून एका सामान्य माणसाचं संतत्वात रूपांतर कसं होतं, त्याच्या वागण्या बोलण्यात, व्यक्तिमत्वात काय बदल घडतात. आणि या प्रवासात गुरुचं स्थान काय आहे? गुरु आणि ईश्वर एकच आहेत हा अनुभव कसा येतो? शिवाय ही फक्त वैयक्तिक पातळीवरची गोष्ट आहे की याचा काहीतरी मोठा सामाजिक संदेशही आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आज शोधणार आहोत. नक्कीच. ही चर्चा म्हणजे एका नदीचा समुद्रापर्यंतचा प्रवास समजून घेण्यासारखी आहे. नदी जेव्हा समुद्राला मिळते तेव्हा तिचं नाव, रूप, तिचं वेगळेपण सगळं समुद्रात विरघळून जातं. ती समुद्राच होऊन जाते. अगदी. तसंच भक्त ईश्वराच्या अस्तित्वात कसा विलीन होतो, त्या विलिनीकरणाचा अनुभव कसा असतो, हे आपण आजच्या चर्चेत समजून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. पहिला आणि सगळ्यात महत्वाचा टप्पा नामस्मरणातून नामस्वरूपाकडे. तुम्ही म्हणालात की इथे प्रयत्न संपतात आणि सहजता सुरू होते. याबद्दल जरा आणखी विस्ताराने सांगा. हो. याला आपण एका आधुनिक उदाहरणातून समजू शकतो. समजा आपण एखादी नवीन गोष्ट शिकतोय, जसं की गाडी चालवणं. ठीक आहे. सुरुवातीला आपलं पूर्ण लक्ष क्लच, ब्रेक, गिअर, स्टीअरिंग या सगळ्यावर असतं. मेंदूसाठी ते एक मोठं काम असतं, त्याला खूप कॉग्निटिव्ह लोड असतो. पण सरावाने काय होतं? सवय होते. हो. गाडी चालवणं इतकं सहज होतं की आपण मित्रांशी गप्पा मारत किंवा गाणी ऐकत सहज गाडी चालवतो. आपलं शरीर आपोआप सगळं करत असतं. म्हणजे गाडी चालवण्याची क्रिया आपल्या ऑपरेटिंग सिस्टमचाच एक भाग बनते. भाग बनते. ती बॅकग्राऊंडला सुरू असते. अगदी तसंच नामस्मरणाचंही तेच आहे. सुरुवातीला वेळ काढावा लागतो, लक्ष केंद्रित करावं लागतं, पण परमोच्च अवस्थेत ते काम राहत नाही. ते तुमच्या अस्तित्वाच्या ऑपरेटिंग सिस्टमचाच भाग बनतो. त्यामुळे तुमची प्रोसेसिंग पॉवर मोकळी होते आणि तुम्ही जगाकडे एका वेगळ्याच स्पष्टतेने पाहू शकता. किंवा एखाद्या महान खेळाडूचं उदाहरण घ्या. सुरुवातीला तो प्रत्येक शॉटचा विचार करतो, पण सरावाने तो झोनमध्ये जातो, जिथे तो विचार करत नाही. खेळ आपोआप घडतो. शरीर आणि मन इतके एकरूप होतात की मी खेळतोय ही भावनाच संपते. नामस्मरणातही नाम आणि नाम घेणारा इतके एकरूप होतात की मी नाम घेतोय ही भावना उरत नाही. आणि जेव्हा मी नाम घेतोय ही भावना संपते, तेव्हा साहजिकच मी आणि तो यांच्यातलं अंतरही मिटायला लागत असणार. इथूनच द्वैताच्या लोपाची सुरुवात होते का? बरोबर. तुम्ही अगदी योग्य धागा पकडला. जेव्हा नाम घेणारा मी उरत नाही, तेव्हा फक्त नाम उरतं. आणि नाम हे दुसरं तिसरं काही नसून त्या ईश्वराचंच स्वरूप आहे. मग मी आणि तो हा भेद कसा उरणार? खरंय. इथेच अद्वैताच्या अनुभवाला सुरुवात होते.
पण ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेला अद्वैत हा केवळ सगळ्यांमध्ये देव बघा किंवा सगळ्यांवर प्रेम करा एवढा मर्यादित नाही. मग तो नेमका काय आहे? कारण ही केवळ एक नैतिक शिकवण नाही, हे स्पष्ट आहे. नाही, ही नैतिक शिकवण नाही, हा अस्तित्वाचा अनुभव आहे. कल्पना करा की तुम्हाला अचानक हे जाणवलं की तुमच्या सभोवतालचे लोक, वस्तू, झाडं, अगदी तुमचा शत्रू समजला जाणारा माणूस सुद्धा हे तुमच्याच चेतनेचे वेगळे आविष्कार आहेत. म्हणजे ते वेगळे नाहीच आहेत. अच्छा. मग द्वेष किंवा मत्सर करणं हे स्वतःच्याच उजव्या हाताने डाव्या हाताचा द्वेष करण्यासारखं होईल. ही एक अत्यंत तर्कशुद्ध आणि अनिवार्य निष्पत्ती आहे, केवळ भावनिक नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की आपल्यावर फक्त अज्ञानाचा एक पातळ पडदा आहे. हरिनाम त्या पडद्याला दूर करणाऱ्या प्रकाशासारखं काम करतं आणि तो पडदा दूर झाला की जे दिसतं ते सत्य आहे. एकच चैतन्य सगळीकडे नांदत आहे. ठीक आहे, हे तात्विकदृष्ट्या पटतंय. पण मग एक मोठा प्रश्न उभा राहतो. मृत्यू. सगळीकडे एकच चैतन्य दिसतं हे ठीक आहे, पण मृत्यू तर शारीरिक पातळीवर एक सत्य आहे. शरीर संपणार आहे हे वास्तव आहे. ही जाणीव त्या अद्वैताच्या अनुभवावर मात कशी करते, यात काही विरोधाभास नाही का? हां, खूप सुंदर आणि तितकाच महत्वाचा प्रश्न आहे. आणि हरिपाठ याचं उत्तर देतो. साधकाला या अवस्थेत मृत्यूची भीती वाटत नाही. याचं कारण तो मृत्यूला नाकारत नाही. तो मृत्यूच्या वास्तवाला स्वीकारतो. पण त्याची स्वतःची ओळख त्या मरणाऱ्या गोष्टीशी म्हणजे शरीराशी जोडून ठेवत नाही. हे कसं शक्य आहे? याला आपण एका सोप्या उदाहरणाने समजू. समजा घरात एक दिवा लागला आहे. तो दिवा म्हणजे शरीर आणि त्यातला प्रकाश म्हणजे चैतन्य किंवा आत्मा. काही काळाने दिव्याचा बल्ब फ्यूज होऊ शकतो, तो फुटू शकतो, पण त्यामुळे विजेच्या प्रवाहाला काही होतं का? नाही, वीज तर तशीच राहते. दुसरा बल्ब लावला की पुन्हा प्रकाश मिळतो. अगदी बरोबर. या अवस्थेत पोचलेला साधक स्वतःला तो बल्ब समजण्याऐवजी ती वीज समजू लागतो. त्याला हे केवळ बौद्धिकरित्या कळत नाही, तर त्याचा अनुभव येतो की मी हे शरीर नाही, मी या शरीराला चेतना देणारा अविनाशी प्रवाह आहे. देह नश्वर आहे, तो बदलणार, संपणार, पण आत असलेलं चैतन्य अमर आहे. ही जाणीव इतकी खोलवर रुजते की मृत्यूची भीती वाटण्याऐवजी तो देहाच्या बंधनातून सुटून आपल्या मूळ विशाल स्वरूपात विलीन होण्याची एक संधी वाटू लागतो. बापरे. त्यामुळे शोक, भीती, असुरक्षितता या भावनांना जागाच उरत नाही. तो निर्भय होतो. आणि जर मृत्यूचीच भीती उरली नाही, तर मग आयुष्यातल्या लहान सहान सुखदुःखांनी काय फरक पडणार? याच निर्भयतेतून समत्व योग साधला जातो का? सुखाने हुरळून न जाणं आणि दुःखाने खचून न जाणं, हे बोलणं सोपं आहे, पण साधणं ते खूप कठीण आहे. जोपर्यंत आपलं सुख-दुःख बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून आहे. आपलं समाधान म्हणजे काय? तर बाहेरून येणाऱ्या गोष्टींची एक बेरीज वजाबाकी. प्रमोशन मिळालं की सुख, गाडीला ओरखडा आला की दुःख. पण ह्या अवस्थेत पोचलेल्या भक्ताचं समाधान आतून, त्याच्या आत्मस्वरूपातून येतं. त्यामुळे बाहेरच्या घटना त्याच्यासाठी कशा असतात माहितीये? जसं आपल्या मोबाईलवर दिवसभरात शेकडो नोटिफिकेशन्स येतात. काही चांगल्या बातमीचे, काही वाईट, काही कामाचे, काही निरर्थक. आपण त्या सगळ्या नोटिफिकेशन्सना प्रतिसाद देत नाही. आपण पाहतो आणि जे महत्वाचं आहे तेवढंच घेतो, बाकी सोडून देतो. अगदी तसंच. सुख आणि दुःख हे त्या येणाऱ्या जाणाऱ्या नोटिफिकेशनसारखे असतात. ते येतात, जातात, पण त्यामुळे मोबाईलच्या मूळ कार्यप्रणालीवर काही फरक पडत नाही. तसंच सुखदुःखाच्या येण्या-जाण्याने त्याच्या अंतःकरणातील मूळ शांतीला धक्का लागत नाही, ती ढळत नाही. यालाच गीतेमध्ये स्थितप्रज्ञ किंवा स्थिर बुद्धीची अवस्था म्हटलं आहे, जिथे मन लाटेवरच्या नावेसारखं हेलकावे खात नाही, तर समुद्राच्या तळासारखं शांत आणि स्थिर असतं. म्हणजे या संपूर्ण प्रवासातून एका माणसाचं पूर्णपणे रूपांतर होतं. हा बदल त्याच्या वागण्यात, बोलण्यात कसा दिसून येतो? असा माणूस समाजात वावरतो कसा? त्याचं आयुष्यच इतरांसाठी एक संदेश बनतं. त्याला लोकांना उपदेश करण्याची गरज पडत नाही. त्याचं असणंच तेच प्रेम, करुणा आणि शांतीचं स्रोत बनतं. जिथे राग, द्वेष, मत्सर होता, तिथे आता क्षमा आणि करुणा येते. जिथे भीती आणि चिंता होती, तिथे आता स्थिरता आणि निर्भयता येते. त्याचं व्यक्तिमत्व चुंबकीय बनतं. पण हे सगळं साधकाच्या एकट्याच्या प्रयत्नाने घडतं का? तर नाही. या परिवर्तनात गुरूची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे हा प्रवास एकट्यानं शक्य नाही, गुरूची गरज लागतेच.
संत परंपरेनुसार गुरुशिवाय हा प्रवास पूर्णत्वाला जात नाही, कारण या अंतिम टप्प्यात गुरु आणि ईश्वर यांच्यातला भेद तो पूर्णपणे मिटून जातो. भक्ताला याची स्पष्ट जाणीव होते की ज्या सद्गुरूंनी आपल्याला हा मार्ग दाखवला ते त्या ईश्वराचेच चालते बोलते प्रकट रूप आहेत. अच्छा. ज्ञानेश्वर महाराज स्वतः त्यांचे गुरु निवृत्तीनाथांना किती महत्त्व देतात हे आपण पाहतोच. हे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम ही केवळ व्यक्तींची परंपरा नाही, तर ती त्या एकाच अनुभवाची, त्या एकाच चैतन्याच्या प्रकटीकरणाची परंपरा आहे. म्हणजे अनुभवांची परंपरा आहे. हो, साधकाच्या प्रयत्नांना गुरुकृपेची जोड मिळाल्याशिवाय अंतिम मुक्ती शक्य नाही. आणि ही कृपा मिळवण्यासाठी अहंकार सोडून पूर्ण नम्रतेने आणि शरणागतीने गुरुचरणी लीन व्हावं लागतं. हे झालं वैयक्तिक साधनेबद्दल. एका माणसाच्या आत एवढा मोठा बदल घडला हे खूपच अद्भुत आहे. पण त्याच्या समाजाला काय फायदा? हरिपाठ फक्त वैयक्तिक मोक्षाबद्दल बोलतो की त्याचा काही मोठा सामाजिक संदेशही आहे? नक्कीच आहे. आणि तो संदेश खूप क्रांतिकारक आहे. वारकरी संप्रदायाची हीच तर सर्वात मोठी देणगी आहे. विचार करा, 13व्या शतकात जेव्हा समाज जातीपातीत उच्च नीचतेमध्ये विभागला गेला होता, स्त्रियांना दुय्यम स्थान होतं. हो, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. तेव्हा ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात? ते सांगतात की हरिनाम सर्वांसाठी खुला आहे. त्यासाठी कोणत्याही विशिष्ट जातीत, धर्मात किंवा लिंगात जन्माला येण्याची अट नाही. ईश्वर प्राप्तीसाठी फक्त शुद्ध भाव लागतो, बाकी काही नाही. म्हणजे भक्तीच्या पातळीवर त्यांनी सर्वांना समान मानलं. हो, आणि ह्याच विचारातून वारकरी संप्रदायाने महाराष्ट्रात एका समतेवर आधारित भक्ती संस्कृती निर्माण केली. तिथे ज्ञानी, अज्ञानी, श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरुष, स्पृश्य, अस्पृश्य असा कोणताही भेद नाही. विठ्ठलाच्या दारात सगळे समान आहेत. खरंय. म्हणूनच 13व्या शतकात रचलेला हा ग्रंथ आजही तितकाच समर्पक वाटतो. आजच्या तणावपूर्ण आणि धावपळीच्या जीवनात जिथे प्रत्येकजण बाहेरच्या जगात समाधान शोधतोय, तिथे हरिपाठ माणसाला अंतर्मुख होऊन स्वतःच्या आत दडलेलं समाधान शोधण्याचा साधा, सोपा मार्ग दाखवतो. महाराजांचा हरिपाठ हा केवळ 28 अभंगांचा छोटा ग्रंथ नाही, तर तो मानवी जीवनाचा आणि त्याच्या शक्यतांचा एक संपूर्ण अभ्यासक्रम आहे. तो आपल्याला जीवनाचा उद्देश काय आहे, आपल्या दुःखाचं मूळ कारण काय आहे आणि त्यातून बाहेर पडून परमोच्च आनंदाचा मार्ग कोणता आहे हे सगळं दाखवतो. आणि या सगळ्याचा अंतिम आणि अत्यंत सोप्पा संदेश हाच आहे की हरिनाम घ्या. त्यासाठी कोणतीही अवघड साधना किंवा कर्मकांड करण्याची गरज नाही. ते फक्त प्रेमाने घ्या, नम्रतेने घ्या आणि आपल्या जीवनात घडणारे सकारात्मक बदल स्वतः अनुभवा. ही केवळ वाचण्याची किंवा ऐकण्याची गोष्ट नाही, तर अनुभवण्याची गोष्ट आहे. जर तुम्हाला आमचं काम आवडत असेल आणि अशाच प्रकारच्या सखोल चर्चा ऐकायच्या असतील तर कृपया बुकवाईज विथ विशाल या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपले सहकार्य आमच्यासाठी खूप मोलाचे आहे. आजच्या चर्चेतून एक विचार मनात येतो. या ग्रंथात सांगितले आहे की अंतिम अवस्थेत पोचलेल्या भक्ताला उपदेश करण्याची गरज पडत नाही, त्याचं जीवनच एक उपदेश बनतं. आजच्या मतांनी आणि सल्ल्यांनी भरलेल्या जगात जिथे प्रत्येकजण दुसऱ्याला काहीतरी सांगायच्या घाईत आहे, तिथे असं जीवन जगणं कसं असेल जे स्वतःच शांती आणि समानतेचा संदेश देईल, यावर विचार करायला हरकत नाही. तुम्हाला पुढच्या वेळी कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल? तुमच्या सूचना कमेंट्समध्ये नक्की कळवा. कदाचित पुढच्या भागात तुमच्याच आवडीच्या पुस्तकावर चर्चा होईल.